श्रोतेहो नमस्कार. महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती महादेवास करूया सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीने अभिषेक पूजन. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम प्राथमिक पूजेची तयारी करून घेऊ, ज्यामध्ये बसायला आसन, पळीपेला ताम्हण, गंध, अक्षत, पंचामृत, फूल, हळद, कुंकू, मिळाल्यास बेलाचं पान, उदबत्ती, तुपाचा दिवा, नैवेद्याला खडीसाखर किंवा एखादं फळ, देवाला अभिषेक करण्यासाठी पाणी किंवा दूध, दिवा, उदबत्ती प्रज्वलित करून घ्यायची, देवासमोर छोटीशी रांगोळी काढायची, पळीपेला ताम्हण समोर घ्यायचं आणि अभिषेकाला सुरुवात करायची. अभिषेक सुरू असताना ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल की मंत्र म्हणतोय आणि आपण कृती व्हायची बाकी आहे, तर त्यावेळेला ऑडिओ पॉज करायचा, म्हणजे आपल्याला पूजा, मंत्र आणि आपली कृती बरोबर करता येईल. सुरुवात करूया अभिषेक पूजन. कपाळी पुरुषांनी गंध लावून घ्या, स्त्रियांनी हळदी कुंकू लावून घ्या. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायक प्रिया नित्यंतांच्या स्वस्तिं ब्रुवन्तु नः. आपल्या डोळ्याला पाणी लावून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यत्स्मरेत पुंडरीकाक्षं सभाय अभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. हात जोडायचे, नमस्कार करायचा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये 2 दाणे अक्षत टाका. तिथी विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणंचैव सर्व विष्णुमयं जगत. एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. आपलं गोत्र माहिती असेल तर गोत्राचा उच्चार करा, नसेल माहिती तर काश्यप गोत्र म्हणा. तो 4 आपलं गोत्र, आपलं नाव म्हणा. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम उमामहेश्वर देवता अखंड कृपाछत्र प्राप्ति हेतुः महाशिवरात्र पर्वकालोपरि लाभोपचार द्रव्य साह्येन अभिषेक पूजनंच करिष्ये. सोडून द्या ताम्हणामध्ये हातातलं पाणी. नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. जमिनीला नमस्कार करा, दिव्याला नमस्कार करा, सूर्याला नमस्कार करा. आपण जे पूजेला पाणी घेतलंय त्या पाण्याला नमस्कार करा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. पळीभर पाणी सोडून द्या. यथाशक्ती स्मरण पूजनार्चनाख्येन कर्मणाः भूमी दीप दिवाकर वरुण प्रियतान्न मम. आता हात जोडा. अथ ध्यानं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. महादेवाला अक्षत व्हा. उमामहेश्वराय नमः म्हणा. ध्यायामी. देवाला ताम्हणामध्ये काढून घ्या. देवाला जिथे बसवतो आपण तिथे आसनाच्या तिथे एखादं फूल किंवा अक्षत टाका. म्हणा आसनं समर्पयामी. देवाला पाणी घाला. पाद्यं समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, एखादं फुलाची पाकळी टाका आणि ते पाणी महादेवाला वाहा. माझ्यासोबत म्हणा अर्घ्यं समर्पयामी. चांगलं पाणी घाला. म्हणा आचमनीयं समर्पयामी. देवाला आता पंचामृत वाहा. पंचामृत स्नानं समर्पयामी. चांगलं पाणी व्हायचं आणि म्हणायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामी. अभिषेकार्थे एक फूल घ्यायचं, गंधाक्षतेत बुडवायचं आणि देवाला व्हायचं. गंधाक्षत पुष्पैः संपूज्य धूपं दीपं परिकल्पयामि
पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. नमस्कार करायचा. नमस्कारान करोमी. पळीभर पाणी सोडून द्यायचं. म्हणायचं आनेन मलापकर्षण पंचामृत पूजा उमामहेश्वर प्रियतान्न मम. सोडून द्यायचं. आधी वाहिलेलं फूल काढून घ्यायचं, सुवास घ्यायचा आणि उत्तरेकडे ठेवून द्यायचं. आता आपण अभिषेक करणार आहोत. पळी पळी पाणी आपण देवाला घालणार आहोत. दूध असेल तर दूध घालायचं आहे. आणि हो, मी म्हणतोय, माझ्या मागे आपण पण म्हणा, म्हणजे आपल्याला स्वतःला ते मंत्र उच्चार केल्याचं पुण्य लाभेल. पळी पळी पाणी घालायचं, दूध घालायचं आणि माझ्या मागे मंत्र म्हणायचं. नमो भवाय शर्वाय रुद्राय वरदाय च पशूनां पतये नित्यं उग्राय च कपर्दिने महादेवाय भीमाय त्र्यंबकाय शिवाय च ईशानाय मखध्नाय नमस्ते मखधातिने कुमार गुरवे नित्यं नीलग्रीवाय वेधसे विलोहिताय धूम्राय व्याधिने न पराजिते नित्यं नीलशिखण्डाय शूलीने दिव्यचक्षुषे हन्त्रे गोप्त्रे त्रिनेत्राय व्याधाय च सुरेतसे अचिन्त्याम्बिका भर्त्रे सर्वदेवस्तुताय च वृषभध्वजाय मुण्डाय जटिने ब्रह्मचारिणे तप्तमानाय सलिले ब्रह्मण्याय जिताय च विश्वात्मने विश्वसृजे विश्वमावृत्य तिष्ठते नमो नमस्ते सत्याय भूतानां प्रभवे नमः पंचवक्त्राय शर्वाय शंकराय शिवाय च नमोस्तु वाचस्पतये प्रजानां पतये नमः नमो विश्वस्य पतये महतां पतये नमः नमः सहस्रशीर्षाय सहस्रभुजमन्यवे सहस्रनेत्रपादाय नमः सांख्याय कर्मणे नमो हिरण्यवर्णाय हिरण्यकवचाय च भक्त्यानुकंपिने नित्यं
सिद्ध्यतां नो वरप्रभो। एवं स्तुत्वा महादेवं वासुदेवः सहार्जुनः प्रसादयामास भवम् तदा शस्त्रोपलभ्ययै। ॐ सहनावहतु सहनो भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। देवाला स्वच्छ पुसा, जागेवर ठेवा. अक्षत वहा, म्हणा वस्त्रं समर्पयामी. गंध लावा, म्हणा चंदनं समर्पयामी. अक्षत वहा, अक्षदान समर्पयामी. फूल वहा, पुष्पं समर्पयामी. असेल बेलाचं पान, नसेल अक्षत वहा, म्हणा बिल्वदलपत्रं समर्पयामी. धूप ओवाळा, उदबत्ती ओवाळा. धूपम आघ्रापयामी. दिवा ओवाळा, दीपं दर्शयामी. नैवेद्य दाखवा देवाला. चौकोनी मंडल करा पाण्याचं खाली, त्याच्यावर आपण जे प्रसाद ठेवलाय तो ठेवायचा आणि पाणी फिरवून म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. आता आरती करून घ्या. आरती झाली की मग पुष्पांजली वहा. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. स्वतः भोवती प्रदक्षिणा मारा. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ते प्रदक्षिणां पदे पदे. खाली बसा. हातामध्ये पाणी घ्या. म्हणा एतानि अत्र गंध पुष्पधूप दीपनैवेद्य यथाशक्ती पूजन उमामहेश्वर देवता प्रियतान्न मम. पळीभर पाणी हातात घेऊन सोडून द्या. हात जोडा. अथ ध्यानम. म्हणा कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी पार्वती पते हर हर महादेव. काशी विश्वेश्वर भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पळीभर पाणी सोडून द्या. म्हणा कृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.